मित्रांनो, तुम्हीही जरी तुमची फोर व्हीलर किंवा टू व्हीलरची नंबर प्लेट अजूनही बदलली नसेल, यासाठी फक्त तुमच्याकडे 3 दिवस उरलेत. हो मित्रांनो, 31 डिसेंबरपर्यंत तुम्ही तुमच्या मोटरसायकलला किंवा फोर व्हीलरला HSRP नंबर प्लेट बसून घ्या. जरी तुम्ही असं केलं नाही तर जानेवारीमध्ये तुम्हाला 10,000 रुपयेपेक्षा जास्त दंड HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी मोजावा लागू शकतो मित्रांनो. त्यामुळे तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईलमधून तुमच्या गाडीसाठी जी HSRP नंबर प्लेट आहे तर तिची अपॉइंटमेंट घेऊ शकता किंवा बुकिंग करू शकतात. ते कसं तेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघा. जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. तर मित्रांनो, ही ती महाराष्ट्राची हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट चं बुकिंग अपॉइंटमेंट आहे. तर ते बुकिंग अपॉइंटमेंट करण्याची ऑफिशियल वेबसाईट आहे. या वेबसाईटची लिंक आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लावलेली, सो तिथे क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या वेबसाईटवर येऊ शकता. या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला तुमचा RTO इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे की कोणत्या RTOची तुमची जी गाडी तर ती पासिंग आहे. तर इथं RTO सिलेक्ट करून घ्या. RTO सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सबमिट या पर्यायावर क्लिक करायचं आहे. सबमिट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता तुमच्यासमोर नवीन विंडो उघडेल. ही प्रोसेस तुम्ही मोबाईलमधून सुद्धा करू शकतात. फक्त मोबाईलमध्ये करताना डेस्कटॉप मोड ऑन करून घ्या, जे क्रोम बॉक्समध्ये येतं मित्रांनो. तर बघा मित्रांनो, तुम्हाला अशा पद्धतीने 4 ऑप्शन इथं शो होतील. त्यापैकी तुम्हाला 1 नंबरचा ऑप्शन हा क्लिक करायचा आहे, ऑर्डर नाव HSRP नंबर प्लेटवर. आता इथं क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर जो अपॉइंटमेंटचा फॉर्म आहे तर तो फॉर्म उघडणार आहे. अगदी सोप्या पद्धतीचा हा फॉर्म आहे. 3-4 स्टेपमध्ये हा फॉर्म आपल्याला पूर्ण करायचा आहे. इथं वाहन नोंदणी राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर जे नंबर प्लेट बसवण्याचं स्थान म्हणजे लोकेशन सिलेक्ट करून घ्यायचं आहे. इथं डीलर प्रीमाइज म्हणजे तुम्हाला स्वतः मोटरसायकल तिथे घेऊन जाऊन नंबर प्लेट बसवावी लागेल. आणि जे होम फिटमेंट आहे म्हणजे घरी कारागीर येऊन किंवा जोही सर्व्हिसवाला असेल तर तो सर्व्हिसवाला घरी येऊन तुमच्या मोटरसायकलला किंवा गाडीला नंबर प्लेट बसून जाईल. तर त्यासाठी चार्जेस सुद्धा जास्त द्यावं लागते. तर तुम्ही जरी खेड्या किंवा ग्रामीण भागामध्ये राहत असाल तर तुम्ही डीलर प्रीमाइज करा. तुम्ही स्वतः जाऊन तिथं बसून घ्या, कारण ग्रामीण भागात ई सर्व्हिस अवेलेबल नाही. तुम्ही जरी सिटीमध्ये राहत असाल तर तुम्ही होम फिटमेंट सिलेक्ट करू शकता, पण त्याच्यासाठी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागू शकता मित्रांनो. इथं मी डीलर प्रीमाइज करून घेतो. डीलर प्रीमाइज केल्यानंतर तर इथं तुम्हाला पिनकोड टाकायचा आहे. तुमचा जो पिनकोड असेल तर तो पिनकोड इथं टाकायचा आहे. मी इथं पिनकोड टाकून घेतो. त्यानंतर जे तुमचा व्हेकल रजिस्ट्रेशन नोंदणी क्रमांक आहे तर तो तुमचा व्हेकल रजिस्ट्रेशन नोंदणी क्रमांक टाकायचा आहे. व्हेकल रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या गाडीचा चेसिस नंबरचे लास्ट म्हणजे शेवटचे 5 अंक टाकायचे. त्यानंतर तुमच्या गाडीचे इंजिन नंबरचे शेवटचे 5 अंक तुम्हाला टाकायचे मित्रांनो. त्यानंतर आता तुम्हाला जो वाहनधारकाचा मोबाईल नंबर असेल किंवा स्वतःचा मोबाईल नंबर तुम्ही टाकू शकता. तुम्ही जरी दुसऱ्याचं रजिस्ट्रेशन करत असाल तर वाहनधारकाचा मोबाईल नंबर टाका. स्वतः रजिस्ट्रेशन करत असाल तर तुमचा जो मोबाईल नंबर आहे तर तो मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे. तर बघा मित्रांनो, इथं मोबाईल नंबर टाकल्यानंतर व्हेरीफाय विथ वाहन या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर बघा इथं व्हेरीफाय विथ वाहन या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता तुमचं जे तुम्ही डिटेल्स टाकली तर ती व्हेरीफाय होईल. व्हेरीफाय वाहन विथ या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता तुमच्या समोर नवीन विंडो उघडेल, ज्यात तुम्हाला तुमचे जवळचे शहर हे सिलेक्ट करायचे आहे. तुमचं तालुका लेवल किंवा डिस्ट्रिक्ट लेवलला हे जे सेंटर आहे तर ते दिले गेलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला जे जवळ पडतं तर ते तुम्ही सिलेक्ट करू शकतात. तर इथं मी माझं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घेतो. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर इथं बघा तुम्हाला जेवढी फिटमेंट सेंटर असतील जे नंबर प्लेट आता सध्या बसवत आहेत तर तेवढे तुम्हाला दिसत असतील. तर याच्यापैकी तुम्हाला जे जवळ पडेल तर ते सेंटर तुम्ही इथं घेऊ शकतात. तर इथं सेंटरची लिस्ट आहे तर ती लिस्ट देण्यात आलेली. तर तुम्हाला जी इथं यापैकी जे जवळ पडेल तर ते सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर तुम्हाला जी डेट आहे तर ती डेटसुद्धा इथं चेक करून घ्यायची. इथं जानेवारीसाठी जो स्लॉट आहे तर तो अवेलेबल आहे. तर इथं बघा आता 8 तारीखपर्यंत संपूर्ण जो कोटा आहे तर तो फुल झालेला आहे. इथं 9 तारीख मी सिलेक्ट करतो. 9 तारीख सिलेक्ट केल्यानंतर जो अपॉइंटमेंटचा टाईम आहे तर किती वाजता तुम्ही तिथं नंबर प्लेट बसवण्यासाठी जात आहात तोही टाईम तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे. टाईम सिलेक्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो. नेक्स्ट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला काही अजून जी माहिती असेल तर ती भरावी लागेल. जसं की तुमचा जो वाहनाचा प्रकार आहे तर तो कोणता आहे, मोटरसायकल आहे का स्कूटर आहे, तर इथं सिलेक्ट करा. मी इथं मोटरसायकल सिलेक्ट करतो. त्यानंतर मोटरसायकल सिलेक्ट केल्यानंतर कन्फर्म या पर्यायावर करा. इथं जरी तुमचं जे डिटेल्स आहे तर ती जरी अपडेट असेल तर तुमचा इंजिन प्रकार सुद्धा इथं येऊन लागेल. आणि डिटेल जरी अपडेट नसेल तर तुम्हाला इथं इंजिन
प्रकारे तर तो सिलेक्ट करावा लागेल. इथं लिस्ट दिलेली असेल त्याच्यापैकी तुम्ही तिथं जे डिटेल्स आहे तर ती सिलेक्ट करू शकता मित्रांनो. तर इथं आता तुम्हाला वाहन नोंदणीकृत वाहन मालकाचं नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे. ज्याच्या नावावर वाहन नोंदणीकृत असेल तर त्याचं नाव इथं टाका मित्रांनो. त्यानंतर इथं खाली बिलिंग राज्य सिलेक्ट करून घ्या, महाराष्ट्र ही संपूर्ण डिटेल्स एकदा व्हेरीफाय करून घ्या आणि नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करा मित्रांनो. नेक्स्ट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता जो ॲड्रेस आहे तर तो ॲड्रेस तुम्हाला टाकायचा आहे. जो तुमचा ॲड्रेस असेल तर तो ॲड्रेस टाकून घ्या. इथं मी ॲड्रेस टाकून घेतो. ॲड्रेस टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं, इथं ईमेल आय डी तुम्हाला ॲड करायची तर करू शकतात. नसेल ईमेल आय डी ॲड करायची तर नेक्स्ट या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता OTP साठी तुम्हाला रिक्वेस्ट द्यायची. फॉर्म भरताना जो मोबाईल नंबर तुम्ही टाकला होता त्या मोबाईल नंबरवर OTP जाईल, त्यामुळे तो मोबाईल नंबर तुमच्या जवळ ठेवा. क्लिक हेअर टू OTP या पर्यायावर क्लिक करा. आता OTP गेला असेल तो OTP इथं टाका मित्रांनो. त्यानंतर जो कॅप्चा दिसत असेल तो कॅप्चा टाका आणि व्हेरीफाय OTP या पर्यायावर क्लिक करा. तर बघा मित्रांनो, OTP सबमिट केल्यानंतर आता तुमच्या समोर पेमेंटची जी रिसिट आहे तर ती पेमेंटची रिसिट आलेली. तर कशा पद्धतीने हे जे पेमेंट आहे तर ते तुम्हाला लावण्यात आलेलं आहे. यात तुम्हाला तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तर तो दिसेल, त्यानंतर तुमचा चेसिस नंबर दिसेल, तुमची अपॉइंटमेंट तारीख काय तर ती दिसेल, टाइम कोणता आहे, सगळी प्रोसेस तुम्हाला इथे दिसेल, जेणेकरून तुम्ही ही माहिती एकदा व्हेरीफाय करू शकणार आहात. इथं बघा GST 81 रुपये लागतोय, त्यानंतर 450 तुमचे फिटमेंट सर्व्हिस चार्जेस लागतोय आणि टोटल अमाऊंट तुमची 531 रुपये टू व्हीलरला चलन लागतं आहे मित्रांनो. आता हे पेमेंट आपल्याला पूर्ण करायचं आहे. त्यासाठी ही टर्म्स आणि कंडिशनच्या बॉक्सवर चेक करा आणि पे RS 531 या पर्यायावर क्लिक करा. आता तुम्ही हे जे पेमेंट आहे तर ते पेमेंट ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे, ज्यात तुम्ही तुमचा फोनपेचा QR कोड स्कॅन करून सुद्धा देखील क्लिक करू शकतात, पेमेंट करू शकतात. इथं UPI वर क्लिक करा. UPI वर क्लिक केल्यानंतर स्कॅन QR कोड या पर्यायावर क्लिक करा. आता जो QR कोड दिसतोय तो स्कॅन करा तुमच्या फोनपे मधून जाऊन आणि अशा पद्धतीने पेमेंट पूर्ण करा मित्रांनो. तर बघा मित्रांनो, पेमेंट पूर्ण झालेलं आहे आणि प्रिंट हेअर या पर्यायावर क्लिक करून जी रिसीट पावती आहे तर ती प्रिंट करून घ्या आणि ही जी पावती तर ती फिटमेंटच्या सेंटरमध्ये जाताना घेऊन जा. ही पावती तुमच्या व्हॉट्सअपमध्येही राहिली तरीही चालेल, व्हॉट्सअपमध्ये नसेल तर प्रिंट या पावतीची एक प्रिंट घेऊन घ्या आणि जेव्हा तुम्ही तुमची जी तारीख आहे फिटमेंटची तर ती फिटमेंट जेव्हा करायला जाणार तुम्ही नंबर प्लेट तुमच्या गाडीसोबत तर तेव्हा मात्र ही पावती घेऊन जा सोबत, तिथं पावती लागेल मित्रांनो. व्हिडिओ जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि अशाच पुढच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.